आई मी हिची मदतच करत होते अगं. मला सांग मला काय गरज आहे हे सगळं करायची? हे भंगार झालं होतं म्हणून म्हटलं रिपेअर करावं. परत भंगार बोललीस ना तर याद राखा. दिव्या तू जा बरं इथून. शिवानी रागात आहे कळत नाही तुला? मीच का जाऊ? वर थोबाड करून काय विचारतेस? चुका करायच्या आणि वरती विचारते. मी काय जायचं? चालू पडीत ना. माहिती होतं, मला माहिती होतं तुम्ही सगळे मलाच बोलणार. चल चंदन. माती खायची आणि मलाच बोलणार म्हणती. गेला दिव्या करत मागणं. आजी बघ ना हे सगळं काय करून ठेवलं. हे बघ शिवा, शांत हो लेकरा. अगं समजा व्यवस्थित होईल बघ. शिवा ठीक आहे, एवढा विचार नको करू. शिवा अगं नको टेन्शन घेऊ, आम्ही आहोत ना सगळे. हा आणि हे बघ साफसफाई करतोयच आपण, झालंय आता. मला वाईट वाटतंय रे. उगाच बोलले का मी एवढं दिव्याला? पण तिने पण समजून सगळं करायला पाहिजे ना. डायरेक्ट खुर्ची देऊन टाकली याला काय अर्थ आहे? पप्पांची खुर्ची. शिवा भाई अगं थँक्यू. तू म्हटलीस ना की तुझ्या पप्पांचा आशीर्वाद आहे. तुझे पप्पा इथे बसतात, तुझ्याकडे लक्ष ठेवतात. मग मी घेऊन आलो खुर्ची. आणि बघ ती खुर्ची तशीच्या तशी आहे, तिला काहीच झालं नाही. थँक्यू. तू कुठून आणली पण कशी आणली? ना खुर्ची आली हे महत्वाचं आहे, मी कुठून आणली हे महत्वाचं नाही. अगो शिवा मी सांगते तुका. झालं असं आम्ही त्या भंगारवाल्याकडे गेलो आणि गेल्यावर तो आम्हाला काहीच द्यायला तयार नाही ग. मग जिजू त्याला बोलले की आपल्या कंपनीतलं जे काही वर्षभराचं भंगाराचं सामान असेल ते तुला देतो. भाई शॉक, सगळं सामान परत दिलं. बघ टेम्पो जसा गेला तसा परत मागे आला. भाई थँक्यू, खरं थँक्यू, खरं. असंच थँक्यू थँक्यू, काय कर्तव्य माझं. चालतं रे छकुल्या. ए तुम्ही काय बघताय असं? माझा नवरा आहे त्यात काय? शिवा बोलती ती एकदम बरोबर आहे. आणि असं कसं होईल का? बरोबरच आहे. शिवा एकदम बरोबर आहे. शिवा नेहमीच बरोबर असते. हा आता शिवा असं पण म्हणेल की हे मी केलंय मुद्दाम. नाही मला ना सवय झाली आहे सगळ्याची, तरी काही फरक पडत नाही. बट एनिवे शिवा इतकी जेलिसी चांगली नाही. हा हे दिव्या बास झालं. काय ना शिवा जेलच नाही होत, तिच्या स्वभावातच नाही येत. आणि राहता राहायला प्रश्न खोटं सांगण्याचा, तर शिवा खोटंही सांगत नाही. त्यामुळे ती जे म्हणतीये तसंच झालं असणार आहे. ओ त्यामुळे
उगाच काहीतरी या विषयाला घेऊन बोलू नकोस. आणि गॅरेजमध्ये जे झालं ते कोणामुळे झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर चूक कोणाची होती हेही माहिती आहे सगळ्यांना. ऑब्व्हियसली ना, आता तू तिचीच बाजू घेणार. हो घेईन मी. तुला काही प्रॉब्लेम आहे? प्रश्न राहिला त्या जळलेल्या शर्टचा. मी चंदनला नवीन घेऊन देईन. ओके, सो आता इथे हा विषय संपला. गेला इट्स ओके, काही झालं नाही.